आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर काय आणू? आबा पाणी. आबा काय को नहीं आई तू अभी तक? आबाला भेटायला हा मुलगा आलाय. ये आबा भी ना रात भर इतना गुलू गुलू करके बात करती है और अभी टाइम पर आ भी नहीं रही. काय को तरसती है रे? आ जाना पटकन. कल मिलने का बोली तो मैं सब काम छोड़ के आया ना. किसके लिए? मेरी माशूका आबा के लिए. माशुका शी अशोका अशोक मास्तरांना काय वाटेल हे सगळं ऐकल्यानंतर? कुछ बोला क्या? मैं हाँ बोला. किसको भेटने को आया? नाव क्या बोले? तुमको क्या करने का है आंटी? मैं तुमको पूछूं तुम इधर किसको मिलने को आया? मी इथे कोणाला भेटायला आई नहीं है. तो फिर क्या हवा खाने को आई क्या इधर? इधर का हवा नहीं खाने का आंटी. इधर है ना सब गुलाबी हवा चल रहा है. तुम बुढ़े लोग ने उधर जाने का ना, वो क्या बोलते उसको, नाना नानी पार्क, उधर जाने का. काय को? उधर है ना बुढ़े लोगों का सफेद वाला हवा बहता है. ध्यान है. वैसे आंटी उधर अगर आपको आपकी उम्र का कोई अंकल मिला तो उधर का हवा भी गुलाबी हो सकता है. बाई कसला मुलगा निवडला बाई आबानी. सगळी चांगली मुलं काय मेली होती का? कसली आवड बाई तुझी? आई आई इथे काय करतायत? ते या अशा मुलाबरोबर. आई हा इथे काय करताय तुम्ही? बाई मुक्ता तू इथं काय करतेस? मी सहज आले होते. हा मुलगा कोण आहे? आपण लवर आहे. हा काय लवर आहे. आई अगं आभाचा लवर म्हणजे प्रियकर, ज्याच्याशी ती रात्रभर गुलुगुलू बोलते. आभाचा प्रियकर? नाही नाही नाही, कसं शक्य आहे? क्यों शक्य नहीं है? हाँ? ए, तुम लोग को ऐसा लग रहा है क्या कि आबा अपन से पट नहीं सकती? अरे आबा अपन से पहले पटी हुई है. हम दोनों का है ना अच्छे से गेटमॅट चालू है एकदम मस्त में. ए गॅटमॅट वाल्या, आबाशी लग्न तर मी तुझं होऊच देणार नाही. तिच्याकडे वळून जरी बघितलंस ना मेल्या, तुला अशी बुकलून काढीन ना. ए आंटी ऐसा कैसा? आबा रोज रात को गुलू गुलू करती है मेरे साथ. उसने अपने को वचन बिचन दिया है. देखो अपन आबा को भूलेगा नहीं और अपन शादी रचाएगा ना सिर्फ आबा से ही. वैसा ऐकेगा नहीं ते काय लातों के भूत बातों से. हाँ नहीं चपले नहीं तुला मारते. अरे आबा, अरे किधर है तू? अरे दीवाने को मजनू बना के मरेगी. आई 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 थांबा थांबा. हा तो मुलगा नक्कीच नाहीये, काहीतरी गोळ झालाय. ए बाबा कोण आहेस तू? हाँ मेरा नाम रतन है और सब लोग मेरे को प्यार से हैंडसम रतन बोलते. और अपनी आबा, मेरी आबा मुझे प्यार से रत्तू बोलती है. आता देव काय गप्पपणे बोलतोस का? कोण आहेस तू? आणि कसं नाही, हे शक्य नाही. आई मैं आबा का लवर है. अरे तू म्हणतोस ना लवर आहे? तुला फोन दाखव, चॅटिंग दाखव. ओ चैटिंग हम लोग रात को डिलीट कर देते हैं. कैसे ऐसे कैसे डिलीट हो गया? बघा आई मी सांगितलं होतं ना तुम्हाला, नाही याच्याकडे चॅटिंग. कारण का हा बॉयफ्रेंड नाही आहे आबाचा. मी सांगते. तुला कसं माहिती पण हे? अहो कारण का तो चॅटिंग करणारा मुलगा मीच होते. मुक्ता तू चॅटिंग करत होती? तुला फोन करून मी इथं बोलवलं? नंतर बघते तुझ्याकडं. तू कोण आहेस रे?
मई रतन आहे. गप्प गुमाने सांगतोस का कोण आहेस? अरे खरं बोलतो मई रतन आहे. तर तू असं नाही बोलणार. अरे नहीं, मैं सच बताता हूँ. अरे मेरा नाम रतन ही है. मेरे को आकाश भैया ने इधर भेजा है. आकाश? हाँ भाई, वो देखो उधर चुपके बैठा है. भाई अरे आकाश? काय करायचं याचं ग? हा तू थांब, तुला मी अशी सोडणार नाही. बघ 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 त्याला. नाही नाही आणि मी तुम्हाला दोघांना बघते. थांब, चप्पलच काढते आता तुम्हाला दोघांना. पकड ना. पकड. आई ग. काय ग? आई ग. काय झालं? लागलं का? ए पकडलं. आउट आहे, आउट आहे. अच्छा, फसवलंस मला. हा फसवलंस. वृंदा आंटी, तू एवढी भोळी आहेस ना की तुला कोणीही फसते. हो अच्छा बरं. बरं ठीक आहे, आता तू मला पकड. एक मिनिट शमिका, तू आधीच एक तर चीटिंग केलीस. एक मिनिट थांब जरा. काय दंगा चाललाय? दादा, आता जस्ट खेळणं संपवलं, अभ्यास करायला जात होते हातपाय धुवून. हो वाडाजोबा, मी अभ्यासाला जाते. ए थांब थांब थांब, हा शेवटचा डाव तर खेळून जा. थांब ना. नाही नको, मग ह्याला वाटेल आपली शमिकाबाई नुसते खेळतच असते, अभ्यास काही करतच नाही. वाड्याजोबा, मी अभ्यासाला जाते. हा हो ठीक आहे. नाही बघा, आता देवाजवळ दिवा लावलेला आहे, त्याला नमस्कार करा आणि मग करा तुमचा अभ्यास. काय तो चालेल. चला पळा पळा. फार त्रास देत असेल ना तुम्हाला? नाही हो, त्रास कसला. ती काय करते, ती स्वतःही मज्जा करते आणि आम्हा सगळ्यांचा विरंगुळा होतो त्यामुळे. बरं, मला जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. हा उद्या कोर्टात तारीख आहे ना, त्या संबंधी. बोला ना. मास्तर, मी आज सत्यशीलचं स्टेटमेंट वाचलंय. वृंदा, उद्या तुम्हाला कोर्टात खूप स्ट्रॉंग राहावं लागेल. म्हणजे त्या स्टेटमेंटनुसार सत्यशील किंवा त्याचे वकील तुमच्यावर खूप खालच्या थराचे आरोप करू शकतात आणि असं होऊ शकतं की ते आरोप तुम्हाला सहन नाही होणार. नाही तो तसं करू दे, मग मी बघते त्याला काय. मला हेच सांगायचं, कसलेही आरोप झाले ना, काही झालं तरी तुम्हाला एक काम करायचं, ते म्हणजे शांत राहायचं. शांत? हो वृंदा, तुमची एक चुकीची रिॲक्शन आपली ही सगळी केस आहे ना